पण कधीपर्यंत अपेक्षित आहे निर्णय, कधीपर्यंत अपेक्षित आहे, बारामतीत कधी चर्चा करणार? खरं तर मला आजही लोक बोलवत होते, आजही बऱ्याच ठिकाणच्या कार्यकर्त्यांचे कॉल आहेत. मी आज काही जाऊ शकेल का नाही माहिती नाही, पण मी उद्या बारामती तालुक्यात जातो आहे, काही लोकांशी चर्चा करतो आहे. निवडणूक कुणी लढायची, उमेदवार कोण असेल ते चर्चेतून बाहेर येईल. पण लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध होणं, पवार जर प्रोफेशनल वागत असतील तर आम्ही कसं वागलं पाहिजे हे जनतेला आम्ही विचारू. काय अजेंडा असणार? अजेंडा भरपूर आहे. ओबीसीचे प्रश्न आहेत, पंचायत राजचं आरक्षण गेलेलं आहे. आज प्रत्येक ठिकाणी आम्ही गेल्या 2 वर्षापासून सांगतोय तुमचं आरक्षण संपलं आहे. ते कसं संपलं आहे हे आम्ही दाखवून देऊ. अहिल्यानगरचा महापौर कोण झालं, परत पिंपरी चिंचवडचा महापौर कोण झालं, पुणे महानगरपालिकेमध्ये 42 ओबीसींच्या जागांवरती किती ओबीसी मूळ निवडून आले आणि किती मराठा कुणबी निवडून आले, हे याचं ऑडिट आम्ही विचारू इथल्या सर्व सत्ताधाऱ्यांना. पवार साहेबांनी तर जाहीर केलं होतं की आम्ही मूळ ओबीसीनं तिकीट देऊ. तर मग त्यांनी काय केलं ह्याचं आम्ही वाचून दाखवू, जनतेसमोर जाऊ. जनतेला पटलं ठीक आहे, नाही पटलं आमची लढाई चालू आहे. ओबीसीच्या अजेंड्यावर ओबीसीच्या अजेंड्यावर आम्ही काम करू, संविधानाच्या बाजूनं काम करू, लोकशाहीच्या बाजूनं काम करू.